कारखाना जो आहे युनिट नंबर 1 त्या प्रशासनानं आमची फसवणूक केलेली आहे। गेले 5 महिने तारीख पे तारीख देत आहेत आणि परवा आम्हाला 18 तारखेला आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला 30 तारखेला 75% पैसे जमा करतो आणि त्यांनी आमची घोर निराशा केलेली आहे। याच्यानंतर आम्ही आमचा जो लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा जे मार्ग आहे ते आम्ही अवलंबलेला आहे। आता या ठिकाणी आम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे आज सकाळपासून। जोपर्यंत आमचं पैसे भेटत नाही तर तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही याची प्रशासनाने नोंद घ्यायची आहे। आणि आम्ही एवढ्या पावसात भिजत आहे तरी अजून तरी आमची कुणी दखल घेतलेली नाही। 15 दिवसापूर्वी आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला 30 तारीखला पैसे देतो, पण 30 तारखेला नाही, 1 तारीख आली। आज आम्ही 3 तारखेला उपोषण करतोय, पण मला धरणं आंदोलन करतोय, पण ही बोत्रे पाटलाला कळायला पाहिजे चालू पावसात आंदोलन चालू पावसात आंदोलन आहे आणि ध्यानात ठेवा बोत्रे पाटलाला कळू द्या की ह्या ठिकाणी त्यांना वाटत असेल आम्ही ठराविक कारखाना चालू करू आणि ठराविक कारखाना बंद करू, पण आम्ही अशी माणसं आहे की तुमचं महाराष्ट्रातला एकही कारखाना चालू देत नाही। तुम्ही ऐका, तुम्हाला वाटत असेल आम्ही 4 कारखान्याचे पैसे देऊ, 4 कारखाना बंद ठेवू, पण आम्ही एकही कारखाना चालू देत नाही महाराष्ट्रातला। वाटलंच तर आम्ही कर्नाटकातला सुद्धा कारखाना बंद करू शकतो। मग बोत्रे पाटलाने आज रोज ऐका इथेनॉलचा 40,000 लिटरचा टँकर आहे आणि ह्या एक टँकर 25 लाख आहे का? ह्या एक टँकरची किंमत 25 लाख होती आहे का? ही इथेनॉल गेल्यावर हे असं जवळजवळ 10 टँकर भरून येतो इथनं। शेचं बाकीचं जे युनिट आहे का ह्या युनिट वरनं ही मॉलेशिस आणतोय आणि ह्या युनिट नंबर 1 ला गाळप करतोय आणि हिथून सर्व इथेनॉल हे बाहेर 60 रुपये लिटरने विकतोय। तर एका टँकर 25 लाखाला जाते। रोज जर 10 गेलं तर हे 2.5 कोटीचं इथेनॉल विकतोय। त्याच्यासाठी आम्ही हे जर टँकर बी चालू देत नाही, बाहेर जाऊ देत नाही आणि आम्ही पैसे घेतल्याशिवाय आम्ही उठणार नाही। धन्यवाद। पैसे घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि आमचा व्यवसाय ज्यांनी मोडीत काढायचा प्रयत्न करायचा चालू आहे त्यांचा व्यवसाय आम्ही चालू देणार नाही। महाराष्ट्रात टँकर त्यांचं बंद आहे तर पूर्ण कारखान्याचं काम त्यांचं आम्ही बंद पाडलेलं आहे आणि इथून पुढे आमचं पैसे मिळेपर्यंत आम्ही अजिबात चालू देणार नाही। आज कामगार आत गेली होती, उद्या कामगार आत सुद्धा जाऊ देणार नाही। कामगारांना बाहेरच बसवणार आहे। आमचं पैसे मिळेपर्यंत आम्ही ह्या गेटच्या आत एकाही माणसाला परत जाऊ देणार नाही याची नोंद घ्यायची या बोत्रे पाटलांनी। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। आपल्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजे, आपल्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजे।